रित्या उपस्थित झाले। अत्यंत फिल्मी स्टाईलने परांजपे यांच्या झालेल्या आगमनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला। यावेळी त्यांच्यासोबत ठाण्याचे आमदार जितेंद्र आव्हाड देखील होते। पूर्वीची शिवसेना आता राहिली नाही असं सांगत यावेळी आनंद परांजपे यांनी शिवसेनेवर तोफ डागली। तसंच ठाण्याच्या शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वावरही त्यांनी जोरदार टीका केली। तसंच शिवसेनेत आता विकासावर चर्चा होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। तर नागरी समस्यांची चर्चा करण्यासाठी परांजपेंनी भेट घेतल्याचं पवारांनी सांगितलं। एकूणच आनंद परांजपे यांच्या पत्रकार परिषदेतल्या नाट्यमय आगमनामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आघाडीत काय चाललंय, जागा वाटपाचा काय या प्रश्नांसाठी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारच पत्रकारांना सामोरे गेले। त्याचवेळी पत्रकार परिषदेत एकच खळबळ उडाली। शिवसेनेचे कल्याणचे खासदार आनंद परांजपे अतिशय नाट्यमय पद्धतीने राष्ट्रवादीच्या मंचावर दाखल झाले। अर्थातच हे सगळं झालं पवारांच्याच आदेशाने। नक्की कसा झाला हा गेम पाहूया। बोल नका तर यावेळी आनंद परांजपे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली। पूर्वीसारखी शिवसेना आता राहिली नाही असं म्हणत शिवसेनेवर त्यांनी तोंडसूक घेतलं। शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेली शिवसेना ही दुर्दैवाने आता राहिलेली नाही। निष्ठावान शिवसैनिकांची गळचेपी, त्यांची हेटाळणी ही आजच्या शिवसेनेमध्ये होत आहे। शिवसेना पूर्वी एक कुटुंब होतं। प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आम्ही सामील व्हायचो। मला आठवतं की माझ्या जन्मापासून जी शिवसेना मी बघितली, माननीय शिवसेना प्रमुखांच्या रूपाने, त्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या रूपाने आणि घरामध्ये स्वर्गीय खासदार प्रकाश परांजपे यांच्या रूपाने ती शिवसेना आणि आजची शिवसेना ही पूर्वी कधीच सत्तेसाठी नव्हती। शिवसेनेचं ब्रीदवाक्य होतं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण। पण अलीकडच्या काळामध्ये सत्तेसाठी सर्व काही आणि सत्ता हे सर्वस्व ह्या प्रकारची भावना ही शिवसेना नेतृत्वामध्ये आलेली आहे। विकासाच्या कामावर इथे चर्चा होत नाही। शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेला विकास हा ठाणे जिल्ह्यामध्ये, मग ती ठाणे महानगरपालिका असेल, कल्याण डोंबिवलीची महानगरपालिका असेल, उल्हासनगर महानगरपालिका असेल, अंबरनाथ नगर परिषद असेल, बदलापूर नगर परिषद असेल, शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेला विकास हा तिथे होत नाहीये। आनंद परांजपे हे फक्त नागरी समस्यांबद्दल चर्चा करायला आले होते। त्यांनी त्यांचं श्रद्धास्थान स्पष्ट केलंय असं शरद पवार म्हणाले। आनंद परांजपेंचा या ठिकाणी येण्याच्या संबंधीची भूमिका स्पष्ट। त्यांच्या परिसराच्या नागरी प्रश्नाच्या सोडवणुकीच्या मध्ये जिचा आमचा सहभाग आणि सहकार्य त्यांना मिळून लोकांचे प्रश्न सुटायला मदत होत असेल तेवढ्या संबंधित सुसंवाद साधायला, आणि म्हणून या त्यांच्या विधायक दृष्टिकोनाचं मी स्वागत करतो आणि त्यांना निरोप घेतो। अजूनही मी शिवसेनेतच आहे आणि योग्य वेळी काय तो निर्णय घेईन असं आनंद परांजपेंनी पत्रकार परिषदेनंतर सांगितलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दीपक भातुस यांनी। काय भूमिका आहे तुमची? वंदनीय शिवसेना प्रमुख
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर ज्या उद्देशाने शिवसेनेची स्थापना झाली, असंख्य शिवसैनिक त्याला जोडले गेले. शिवसेना ही सत्तेसाठी कधीच नव्हती, पण अलीकडच्या काळामध्ये शिवसेनेसाठी सत्ता हे सर्वस्व आणि सत्तेशिवाय शिवसेना नाही अशा प्रकारची समीकरणं झाली. असंख्य शिवसैनिकांनी जी मेहनत घेतली, शिवसेना ठाणे जिल्ह्यामध्ये वाढवली, त्यांना घुसमट, त्यांची कोंडी ही होत असताना ज्या वेळेला लोकांनी ज्यावेळेला आपल्याला एका विश्वासाने निवडून दिलंय, विकास कामांसाठी निवडून दिलंय, त्या विकास कामांना जर आपण न्याय देऊ शकत नसू तर त्या पक्षामध्ये राहून, त्या पक्षामध्ये काम करत असताना जर आपण लोकांना न्याय देऊ शकत नसेल तर मला कुठेतरी वाटलं की आपण कोणाची तरी या ठाणे जिल्ह्याच्या मदतीसाठी, विकासासाठी मदत घेतली पाहिजे. आणि मग एकच नाव डोळ्यासमोर आलं, ते महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. थेट पत्रकार परिषदेत येऊन पवारांबरोबर बसायचं. पवार म्हणतात की इथे विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करायला आले, पण पत्रकार परिषद हे व्यासपीठ नव्हे ना विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याचा. प्रेस कॉन्फरन्स ही आदरणीय पवार साहेबांची चालू होती. मी तिथे आल्यानंतर केवळ त्यांना शुभेच्छा. पण तुम्ही मन बनवलंय का शिवसेना सोडण्याचं? काय नक्की वस्तुस्थिती काय? नाही, मी आजही शिवसेनेमध्ये आहे, शिवसेनेचा खासदार आहे, राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला नाही, त्यामुळे मी शिवसैनिक आणि शिवसेनेचाच खासदार आहे. एकनाथ शिंदे G24 तासशी बोलताना बोलले की जर हिंमत असेल तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि राष्ट्रवादी जावं. नाही, आता आदरणीय शिंदे साहेब हे मोठे नेते आहेत, त्यांच्यासोबत मी खूपच लहान कार्यकर्ता आहे, त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेला मी उत्तर देऊ शकत नाही. पण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन जनता ठरवेल. तुम्ही म्हणताय गळचेपी होत होती शिवसेनेत, स्थानिक नेत्यांपासून विरोध होता की उद्धव ठाकरे यांच्याकडून तुम्हाला विरोध होता विकास कामं ठाण्यातील करण्यास? शिवसेनेची जी कार्यपद्धती या काही वर्षांमध्ये झालेली आहे की ज्यांनी सातत्याने शिवसेनेचा विरोध केला, अशा लोकांना शिवसेनेमध्ये घेऊन जी पदं देण्यात आली, सामान्य कार्यकर्त्यांना डावलून जी पदं देण्यात आली, आणि त्यामुळे अनेक असंख्य शिवसैनिक हे कुठे ना कुठेतरी दुःखी आहेत. मी त्यांच्यातलाच एक सामान्य शिवसैनिक. पण हे दुःख तुम्ही वरच्या स्तरावर मांडलं का? बाळासाहेबांना तुम्ही दैवत म्हणता, आता बाळासाहेबांकडे दुःख मांडलं का तुम्ही? की कसं होतं, आपल्यासारखा, माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता ज्या वेळेला एखादं घराणं देवापर्यंत करतो त्यावेळेला ते पोचतंच असं नाही, आणि म्हणून कुठेतरी मीही कमी पडलो असेन माझ्या दैवतापर्यंत पोचायला, किंवा त्या माझ्या भावना, लोकांच्या भावना, कार्यकर्त्यांच्या भावना या पोचवायला, आणि म्हणून कोणालाच मी दोष देणार नाही. आनंद परांजपेंचं ठाण्यात जल्लोषात स्वागत करण्यात आलं. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि परांजपे यांची मिरवणूक काढण्यात आली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत परांजपेंचं स्वागत केलं, त्यांना खांद्यावर उचलून घेतलं. आपण ही दृश्य बघतोय. आव्हाडांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाला खासदार परांजपेंनी भेट दिली, त्यावेळेला कार्यकर्त्यांनी त्यांचं असं स्वागत केलं. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याशी आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी बातचीत केली, त्यावेळी पाहूयात. ठाण्यामध्ये शिवसेनेला एक मोठा धक्का बसलेला आहे आज, आणि आनंद परांजपे एनसीपी गेल्यामुळे एक मोठं एक राजकीय वर्तुळ तयार झालेलं आहे एनसीपीकडे, आणि ज्यांचं मेन रोल आहे ते जितेंद्र आव्हाड ते आपल्या बरोबर आहेत. नक्की कसं घडलं हे त्यांच्याकडून जाणून घ्या. सर, हा एक मोठा धक्का होता शिवसेनेला, पण ठाणेकरांना धक्का होता, काय कसं? अहो, गेले 15 दिवस मला धक्का देते. मी आपला शॉक ऑब्झर्वर सारखं झालंय माझं. मी धक्के खातोच आहे. मी धक्का बिक्का देणं एवढा मोठा नेता नाहीये. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता, या पक्षाचा अध्यक्ष या नात्याने पक्षाची धुरा सांभाळतोय. हे चपराक बिपराक देणं काम माझं नाही. हे वरच्या लेवलचं राजकारण आहे. खासदार फोडायचा दिल्लीच्या राजकारणातला आपला काय संबंध? कळव्याच्या सगळ्या विकासांना खीळ घालू असं जर तुम्ही म्हणालात, मुसलमानांचं कब्रस्तान देणार नाही असं म्हणाल, मुसलमानांचे रिझर्वेशन्स देऊ नका असे आदेश द्याल, तर शेवटी त्या मतदारसंघाचा लोकसभेचा खासदार या नात्याने आपल्या लोकांचा विकास जर ही पार्टी थांबवत असेल तर त्याच्या मनात एक जनप्रतिनिधी, लोकप्रतिनिधी म्हणून खंत तर असेल ना. ती खंताबाबत तो खंत माझ्याकडे व्यक्त करायचा, कारण का मी तसं त्याच्या म्हणजे आनंद खासदार जरी असला तरी त्याच्या वडिलांपासून माझे त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत, आणि त्याच्या मनात ही विकासाची खंत आजही आहे, आणि विकासासाठी आम्ही दोघं एक आहोत.
नक्कीच सर, आजच शिवसेनेने इशारा दिलेला आहे का ठाण्यामध्ये आनंद परांजपे येऊन देणार नाही किंवा ठाण्यात फिरून देणार नाही. आक्रमक झाले, त्या आक्रमकतेकडे कसं बघता तुम्ही? तर त्यांची सवय आहे ना, शिवसेनेचा इतिहास आहे तो, ते आक्रमकच आहेत. सर असं एक अजून आरोप होतोय का काही अमिषा पोटी आनंद परांजपे तुमच्याकडे गेले असं काही का, किंवा मग मंत्रीपद वगैरे? काय की राजकीय परिपक्वता दाखवावी ना. आमचे 5 जण गेले तेव्हा आम्ही बोललो का तुम्ही पेट्या दिल्या, खोके दिले, काय दिले, द्राक्ष दिली, कलिंगड दिलं, काय विचारलं नाही? विचारलं. संसदीय लोकशाहीमध्ये जेव्हा पक्षामध्ये मतभिन्नता येते, एका विचारधारेवरचा आपला विश्वास उडतो, तेव्हा आपण एका वेगळ्या रस्त्यावर जाण्याचा निर्णय घेतो. तो प्रत्येकाला मतस्वातंत्र्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हीच तर सर्वात मोठी देणगी आहे की इथे विविधतेचा सन्मान होतो. मनातली विविधता ही कधीतरी बाहेर पडते, त्याच्यामध्ये चुकीचं काय? त्यामुळे आमचे लोक गेले तेव्हा विचारलं तुम्हाला काय बाबा किती दिले, म्हणजे कशाला बाजार गप्पा मारायच्या. तरी प्रतिक्रिया होती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची. मुंबई फास्ट मध्ये मुंबई आणि उपनगरांमधल्या बातम्या आपण पाहणार आहोत एका ब्रेक नंतर. पाहत राहा 24 तास.